राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाकडे मोठी झेप घेतली आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड बनवलाय। 24व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झालाय। सुनेत्रा पवार 2,18,930 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत। देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झालाय। तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला 1000 पेक्षा जास्त मतं मिळालेली नाहीयेत। करुणा मुंडे यांना 125 मतं मिळाली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना 121 मतं मिळाली आहेत। विकासाचा वादा, वहिनी आणि दादा अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे। बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलं त्यांनी दादांवरील विश्वास माझ्या पाठीशी उभा केलाय, माझ्यावर विश्वास दाखवला असं म्हणत सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या जनतेचे आभार मानले। माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे। आजपर्यंत बारामतीकरांना अजित पवारांनी विकासाची स्वप्न दाखवली, ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे। ती पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय, म्हणूनच त्यांनी हे मतदान केलंय अशा भावना यावेळी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केल्या आणि त्या भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळाल्या। बारामती हे माझं कुटुंब आहे असं आपल्या यशाबद्दल बोलताना सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। जनतेने टाकलेला विश्वास, बारामतीकरांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे असं उत्तर देताना त्या भावूक झाल्या। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारांसाठी पहिली मोठी परीक्षा होती आणि उत्तम मार्काने त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या। सुनेत्रा पवारांनी निवडणूक जिंकली, मात्र आता त्यांच्या समोर असणारी आव्हानं त्या कशा स्वीकारतात आणि आव्हानांना कशा पद्धतीने सामोरं जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवारांसमोर अजित पवारांचं राजकीय वलय कायम राखणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 2 गट एकत्र करणं आणि महायुतीतील ताळमेळ सांभाळण्याचं मोठं आव्हान आहे। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यासमोर बारामतीसह राज्य पातळीवर मोठी आव्हानं असणार आहेत। सत्तेत असो वा नसो, अजित पवारांनी नेहमीच प्रशासनावर पकड ठेवली। वक्तशीरपणा, लोकांसाठी सतत उपलब्ध असणं, अडीअडचणी सोडवणं, प्रश्न मार्गी लावणं, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणं आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची अजितदादांची वृत्ती सुनेत्रा पवारांना अंगी बाणवावी लागणार आहे। अजितदादांना नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायला आवडायचं। कार्यकर्त्यांमध्ये दादांनी विश्वास निर्माण केला होता। पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर दादांची इतकी घट्ट पकड होती की कार्यकर्त्यांच्या कामाचं कौतुक आणि वेळ पडल्यास कार्यकर्त्यांचे कान उपडताना सुद्धा दादा मागे पुढे पाहायचे नाहीत। दादांचा हा बेधडकपणा, बेफामपणा कार्यकर्त्यांना धरून ठेवायचा। त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर पक्षावर पकड निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान असेल। बारामतीसह राज्य सांभाळत असताना सुनेत्रा पवारांना भाजप आणि महायुतीतील इतर पक्षांशी समतोल साधावा लागणार आहे। बारामतीतील आपली राजकीय ताकद टिकवून ठेवावी लागणार आहे। स्वतःची राजकीय समज आणि प्रशासकीय क्षमता सिद्ध करत एका मास लीडर म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागेल। अजित पवारांच्या निधनानंतरच्या भावनिक वातावरणात बारामतीकर आणि पक्ष कार्यकर्त्यांना जोडून ठेवणं, थोडक्यात सुनेत्रा पवारांना आता अजित पवारांच्या निधनानंतरच्या कठीण राजकीय परिस्थितीत कुटुंबाची आणि पक्षाची प्रतिष्ठा सांभाळत प्रगतीपथावर जावं लागेल। बारामतीकरांचे आभार मानताना हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना विकासाचा विश्वास दिलाच आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार येत्या काळात या विश्वासाला किती सार्थ ठरतात ते पाहावं लागेल। अजित पवारांचा बेधडकपणा, दिलदार आणि दमदार नेतृत्व, रोखठोक बोलण्याची पद्धत, दादांच्या कामाचा वेग सुनेत्रा पवारांना पकडता येईल का हे येणारे दिवस सांगतीलच। पण बारामतीत पवारांची ताकद कायम राखण्यात, पवारांचा गड कायम राखण्यात सुनेत्रा पवारांचा कस लागेल हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।